खेडचं विमानतळ हे पुरंदरला गेलं, सगळा घटनाक्रम कसा आहे? असं आहे की अपप्रचार केला जातोय की आढळरावांनी विरोध केल्यामुळे खेडचं विमानतळ पुरंदरला गेलं. वस्तुस्थिती तशी नाही. एक बातमी मी आता मला दाखवली गेली आणि त्या बातमीमध्ये लोणावळ्याचा पत्रकार, पुरंदरचा काही संबंध नाही, लोणावळा पुरंदर म्हणजे 150-125 किलोमीटरचं अंतर, तिथली बातमी देतोय आणि ते दाखवलेलं आहे की आढळरावांनी विमानतळाला विरोध केला ही त्यांची मोठी चूक, असं माझं वक्तव्य दाखवलं. तसं नाही. मला आठवतंय ते वाल्मिकी ऋषींचा समारंभ होता तिथे जयंतीचा आणि त्या निमित्ताने मला एक पत्रकारांनी विचारल्यानंतर मी असं म्हटलं की खेडमधून विमानतळ इकडे आणलं तसं नाही, विमानतळाची जागा चुकीची होती. आढळराव चूक नाही, जागा विमानतळाची चुकीची होती असं माझं वक्तव्य होतं. तिथे असणारे डोंगर, आवश्यक असणारी जेवढी जमीन आहे 6-6.5 एकर एवढी मोठी जमीन हवी, एवढी मोठी जमीन तिथे उपलब्ध होत नाहीये आणि अशा प्रकारचे बाकीच्या ज्या DGCAचे कायदे आहेत, निकष आहेत, ते निकषात ती बसत नाही. जागा चुकीची होती म्हणून विमानतळ तिथे आलं झालं नाही. त्यावेळेस मी एवढंही म्हटलं, जे पेपरलाही नंतर आलं होतं की आढळराव आणि मी आम्ही व्यक्तिगतरित्या बंधुत्व मोठ्या भावासारखे आहेत. माझं कॉन्ट्रोवर्सी काहीच नाही. कुठेतरी दुसरीकडे जाणार म्हणून मी तो विमानतळ माझ्याकडे घ्या अशा प्रकारची विनंती मी मुख्यमंत्र्यांना केली आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो, मुख्यमंत्र्यांना मी ती केली. ती जागा मी कुठची दाखवली होती, 6,500 एकर जागा आमची MIDC साठी नावडी आणि हा जो जेजुरी MIDCचा पश्चिम उत्तरेचा पट्टा आहे, दक्षिणेचा पट्टा आहे, त्या पट्ट्यामध्ये ती जागा दाखवली. ती जागा दाखवली, चर्चा झाल्या. त्याच्यानंतर एक दिवस मी विमानतळावर आलो होतो. ठाकूर करून पुणे विमानतळाचे प्रमुख तिथे होते आणि गोयल करून विमानतळ प्राधिकरणाचे IAS अधिकारी हे तिथे आलेले होते. खेडचं सगळं विमानतळ पाहिलं, जागा पाहिल्या आणि त्या जागा योग्य नाहीत अशा प्रकारचा निष्कर्ष करून ते परत जात होते. मला ते ठाकूरांनी त्यांची ओळख करून दिली. म्हटलं मी 1 महिन्यापूर्वी मुख्यमंत्री महोदयांना जेजुरीच्या विमानतळाच्या संदर्भामध्ये, पुरंदरच्या विमानतळाच्या संदर्भात बोललो होतो. ते बोलले सकारात्मक होते आणि म्हणून मी तिथूनच मुख्यमंत्र्यांना फोन लावला विमानतळात. त्याला म्हटलं असं असं सगळी सर्वेक्षणाची टीम आहे, गोयल साहेब आहेत, हे परत जात आहेत, त्याच्याविषयी त्यांना तुम्ही इन्स्ट्रक्ट करा की उद्या किंवा आज आत्ता दुपारनंतर पुरंदरची जागा पाहावी. तशा प्रकारच्या सूचना त्यांनी विमान प्राधिकरणाचे जे गोयल होते त्या काळात त्यांना दिल्या. दुसऱ्या दिवशी गाड्या स्वतःच्या न वापरता आम्ही तिथे गेलो. चॉपरने ही सर्व मंडळी आली, वर सगळी पूर्ण फेरी मारून पाहिली, जागा योग्य वाटली. जागा योग्य वाटल्यानंतर मग DGCA कळवलं गेलं. DGCAचं सर्वेक्षण झालं. आम्ही जी जागा अगोदर जी MIDCची जागा जी एक्वायर करत होती, ती जागा जी होती तिच्यापेक्षा चांगली जागा ही पारगाव आणि या भागात व्हावी असं DGCAचं मत आलं. तिथेच सर्वेक्षण केलं गेलं. सगळ्या अप्रुव्हल्स वगैरे झाल्या. डॉश कंपनीला त्याचं सगळं सर्वेक्षण करण्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलं. हे एवढं झाल्यानंतर पुन्हा याच्या सगळ्या अप्रुव्हलसाठी सेंट्रल गव्हर्नमेंटला ही फाईल गेली. त्यावेळेस पुन्हा त्यांनी पाहिलं की NDAची फ्लाईंग झोन कुठे आहे, लष्कराच्या फ्लाईंग झोन कुठे आहेत, आपल्या आता सध्याचं जे विमानतळ आहे त्याच्यामधून बँगलोर आणि मद्रासला जाणारे विमान, असे जे काही क्लॅशेस होते ते क्लॅशेस टाळण्यासाठी आणखी त्यांनी जागा सरकवली आणि मग लष्कर, एअरफोर्स, डिफेन्स, विमान प्राधिकरण, सेंट्रल गव्हर्नमेंटची पायाभूत सुविधा आहे सगळी जी पंतप्रधानांच्या अंतर्गत, असं सगळं मिळून त्याची अप्रुव्हल पूर्ण झाली. 1-1.5 वर्षाचा प्रोसेस झाला. त्यामुळे विमानतळ खेडमधून गेलं. आढळरावांचा त्याच्याशी काही संबंध नाही. DGCAच्या ज्या निकषात जागा बसत नव्हत्या, जागा चुकीच्या होत्या म्हणून ते गेलं. त्याचा अपप्रचार, एखादी बातमी काहीतरी अपभ्रंश करून, मला तर वाटतं ते प्लॅनिंग करून 1-1.5 वर्षाच्या अगोदरचं प्लॅनिंग करून केलेलं असावं असं मला वाटतं. कारण लोणावळ्याचा पत्रकार बातमी देण्याचं कारण काय? त्यामुळे त्यांनी सगळे प्रयत्न केले होते. अधिकृतरित्या माहितीच्या अधिकाराखाली आलेली जी काही माहिती आहे ती माहिती सगळं सांगता येईल. प्राधिकरणाने दिलेली इथल्या जागा योग्य नव्हत्या, शिनोली म्हणजे काही जागा आहेत सगळ्या योग्य नव्हत्या असा अभिप्राय. शून्य फाईन टाईप करून सक्सेस करा, घंटीच्या बटनावर टिक करा, लाईक करा आणि शेअर करा.